ते काम करावं लागतं घरामध्ये. थोडं झाडू मारा, हे करा ते करा. आईला तर काही वाटत पण मी एवढी दमते म्हणून. अश्विनी ताई काय चाललंय? काय नाही, बसले मी. हा बसले मी. बसले ते तर मोबाईल मध्ये बोट घालत बसले. हा मग आता बसल्या बसल्या काही काम नाही तर म्हटलं चला. काय काम नाही? घरात भरपूर काम आहे ना. म्हणजे आता ते काम मी करायचे का? मग मीच करायचे का सगळे काम? त्यासाठी तर तुम्हाला करून आणले आम्ही. मी काय अख्या घरादाराचा ठेका उचलला का काय? मग आता ते काम मम्मीला सांगू का मी? मम्मीला सांगू का म्हणजे? मग तुम्हाला थोडंफार आवडत नाही, अजिबात नाही. इथं येऊन बसल्या माझ्या उराड्यावर. डोक्याला ताण नाही तो ताण करायला. बहिणी तुम्हाला कामाला आणलंय आम्ही. कामाला आणलंय? हो. मला काय मोल करीन म्हणून ठेवलं काय तर घरामध्ये तुम्ही? मग आमच्याकडे तसे पण बाई राहत नाही त्यामुळे तुम्हाला ठेवले आम्ही. येऊ द्या तुमच्या भावाला, त्यांना पण सांगते मी आता. तुम्ही तेवढंच काम करा. हो, भांडणं लावायचंच काम करा. तुम्हाला तेवढंच जमतंय. मला तेवढंच जमतं ना. हो. हा तुम्हाला फक्त घ्या आवरून. सगळं पसारा पडलाय. जा. मी कशाला आवरू? तू आवर. ते मोबाईल ठेव बाजूला, आवर काढ. नाही. पटकन. मी नाही आवरायला रिकामी. काय चाललंय मंगल? काय चाललंय? काय अश्विनी काय चाललंय? मम्मी बघ ना, सारखं मला डोकं लावत असतं काही ना काही. तू काय काम तुझं सोडून तू काय करते? तू सारखं मला म्हणता मोबाईल मध्ये बोट घालती, हे करती ते करती. लेकीची तुला काय सांगितलं होतं? लेकीची बाजू शेवट आईच घेते पण ना. मी तुला काय सांगितलं होतं? तू तुझं बघितलं घरातलं मम्मी काम किती पाह आवाज ना. करून बोलती तुझ्या सोबत सुद्धा. हा तू कशाला तिच्याशी डोकं लावती? ती तिचं बघ बघ करतीये ना. कशी काय करणार घेतली आहे ती? भाऊनी दादानी डोक्यावर काय बसून तिला. करणार आहे ती? आई तुम्ही ना जास्त डोक्यावर बसवलंय आता तिला. बघ अगं तुला पण- म्हणती डोक्यावर बसवलं, हीच आपल्या डोक्यावर बसली. अगं पण तू एवढं तोंड करती, तुला कशाला ग एवढं पाहिजे? ती तिचं काम करू राहिली ना. हो ती ना. काय काम करणार आहे आता? का बरं आई? माहेरामध्येच आणून ठेवायचं का तिला? पण आई- सासर नाही का तिला? अगं पण मग जाईल ना ती. पण तुझं आता काय? तू तुझं काम सोडून इथं काय तिच्याशी डोकं लावत बसली? का बरं डोकं लावत बसले? आज किती महिने झाले ती इथं घरात येऊन बसलेली. म्हणजे मम्मीला अगं, पण वाटतं मग मी तुला घर सोडून सांभाळायचंय जावं. का? आहे ना आम्ही सांभाळणारे. तुझ्यावरती आहे का तिचं काही जबाबदारी? माझ्यावरती नाही, पण मी बाहेर जर गेले ना 4 माणसं मला नाव ठेवता. तुम्हाला काय लागतं इथं? तुला म्हणजे बघ कशाला मम्मी नाव 4 ठेवती? लोकांना ही सांगती. मला म्हणेल तिची ना. ननंद इथं पडलेली मी लोकांना आहे सांगत अजून. असेल मला बहुतेक. मला नाव ठेवतील, तुला नाही ठेवणार. पण आई तुम्हाला समजत कसं नाहीये? आज किती दिवस झाले त्या इथं बघ आलेल्या आई, आहे. मम्मी तुला समजत नाही असं वरतून बोलती. अगं, हा पाहते मी आता. ती जाईल तिचं करू आता. नाही तिला मी अशी आता एक पाठवती काम का? करते, ते घरी आले ना मी त्यांना सरळ सांगून मोकळं होते. काय सांगणार आहे हा? तू? मी त्याला काय सांगते. सांगणार आहे? एक तर तुमची बहीण सांभाळा, नाही तर मला तरी नेऊन घाला. अगं पण तिचं तुला काय अडचण आहे? तिचं काही तुला त्रास आहे का? त्रास मग तू तुझं अगं काम आई, करायचं. तुम्ही एवढं सांगा ना. काही तर तुम्ही झाडू मारती, मी मग थोडंफार तिला पण काम सांगा ना. बघ मम्मी तुला बी अगं, सांगते पण काम ती आली ना करायला. 4 दिवस राहू दे ना सुखाने तिला. 4 ती दिवस तिच्या म्हणताय? माहेरी आहे ना. 4 दिवस म्हणताय तुम्ही? मग 4 दिवस नाही, आता 6-7 महिने झाले. अगं बघ पण मम्मी थोडस समजून घेत जा बाई मंगल. मी समजून घेत नाही. आता इतक्या दिवस भरपूर समजलं, आता नाही समजणार. अगं पण असं कुठं राहतं का? अगं पोरगी आहे ती, राहील 4 दिवस. थोडं राहू दे. आता जाणार तुमच्या आहे ती मुलालाच विचारते मी. सासरवाडीला तिला काय चालू आहे? पाठवायचं. मीटिंग काय चालू आहे? तुमच्या पण डोक्यामध्ये ना काहीतरी दगड घातला पाहिजे बघ होता. मम्मी दादा माझ्या डोक्यात का बरं? बोलतीये. बघ बघ काय आता आता मला काय आलं बाबा दगड हे घालायला? काय करते असं काही समजत नाही तुम्हाला ही एवढं पोरगी पण ना. समजत नाही का? आज बहीण 6-7 महिने झाले इथं आणून बसवलंय. राहू मग काय त्याला काय आता? हा तुम्हाला पण बहिणीचीच काळजी लागणार आहे ना. बहीण माझी लाडकी आहे. जाऊ दे. तू काय म्हणून करू राहिली एवढी? पण तिला तेच समजावून सांगू राहील. तू तुझं काय काम बोकंडी कर बसली ना. ती? माझ्या बोकांडीच बसली ना ती. कधी बसली? ना दादा पण आता मी बोकंडी बसली तू सांगते. राहशील खाली. हा मग तिला पण घरातलं काम आवरायला लावायचं. मी कोणाला? पण घरातलं काम करणार नाही. आता आता तिला काय पाय आता करायचं? तिला दादा, घरातलं तू काम असताना ती तुला आहे काम 4 करायला दिवस लावते. सुखाने खाऊ द्यायचं. हिचं काम करायचं नाही. नाही तर मग एक काम करा, बहीण लागते ना तर बहिणीला ठेवा आणि मला घरी नेऊन घाला. असं थोडी राहत. अगं पण तू पण तुझ्या माहेरी गेल्या नाही पण मला एक सांगा, तुम्ही तुमची का बरं अशी मुक्साचं आणि सापाचं वैरासारखं होतं भांडत राहत? भाऊजाई किती ना अगदी चांगले राहता. हा काय तुम्हाला काय झालं तिचं नाही जमलं आता 2 दिवसानं झालं बिलं का घेऊन जातील ते. हो ना. मग मी पण तसंच करते. मी पण तुमच्या संग भांडण करते आणि माझ्या माहेरी जाऊन बसते.
हे बी इथे काम कोण आता करणार? काय करायचं आता यांना काय समजवायचं बाबा? जाऊ दे, एक काम कर अश्विनी, जाऊ दे आपण आहे ना पाहुण्याला बोलून घेऊ आणि काय आहे ते मिटून बघ टाकू. मम्मी दादाला पण वाटतं मी निघून जावा. नाही तसं नाही, विषय तसा नाही नाही, दादाला रे. पण त्याची समजून बायको घे बाई. प्यारी. तू इकडे ये. अगं, इकडे थोडी जवळ आहे, तुला पळू नको तिकडे लांब. नाहीये. पण कसं आहे शेवटी आता त्यालाही असं वाटतं ना ग बाई तुझ्या दादाला का तू तुझ्या घरी जावं सुखाने जाऊ राहावं दे, एक काम कर तुझ्या अश्विनी, सासरी. मी समजून सांगतो पाहुण्याला. नाही, जाऊ दे, तुझ्या झालं गेलं, विसरून जा. तुझ्या बायकोचाच पोळ. नाही बायकोचं काही नाही, बायकोचं पुळका नाही, तिचं म्हणणं बरोबर आहे हिशोबानं. तिचंही म्हणणं बरोबर लोक आहे नाव बाई, ठेवते लोकं बाई. नाव ठेवत्या. मग? 6 महिन्यापासून पोरगी घरात बसली यांची. मग? तिचं काही नाही आता आता. मनातून लय आनंद होतोय तिला. मला काय आनंद होत नाहीये. जाऊ दे ती तुझे मग चांगल्यासाठी तिला वाटतं बा, जाऊ दे सांगते चांगलं ना व्हावं गं, म्हणून, चांगलं एवढे काय तू व्हावं टेन्शन म्हणते नको घेऊ, ना. जाऊ दे. आणि तू आहे ना तू घडी घडी तिला बोलत नको जाऊ. आता किती गरीब आहे माहिती की दुसरी एखाद्या असते झिट्या धरल्या असतात खेळात. हा ना हा मग नाही धरले असते पण ती गरीब आहे. बोलती तर बोलती का ती? त्यांनी बागायची माझी वाली. आणि चालायची मारे ती माहेरला कोणी काम करतंय का? नाही नाही, माहेरला कोणी काम नाही तू गेल्यावर करते का? करत. मी करतेच ना मग. तुला काम मी लायचं काय इथं बसून खाते. आता काय बाई आता तुझी भाऊजीला विचारावं लागल तू काम करते का घरी जाऊन आरामशीर खाते. विचारून बघायचं आहे. हा माझ्या तिथे गेलो भावाला काची ऐक ती गेले की सोप्यावरती वर त्याकडे करून पडते तिथे गेले गेल्या गेल्या काय आम्हाला काय हा माहित असे पायावरती डोकं खाल्ल्याशी मोबाईल पाहत राहते तू काय करते सांगत इकडे मी ती सोबत जातो मला माहित नाही का तुम्ही दोघांनी डोक्यावर बसून घेतली म्हणून एवढी चरचर बोलती ती. अगं बाई आम्ही सून म्हणून नाही तिला पोरी सारखं डोक्यावर बसायचं नाही का अशी विषय तिचं एक हिशोब नाही तिचं म्हणणं पण बरोबर आहे तू समजून घे त्या गोष्टी मला पण लईच दादा तिचे अरे तू अगं असं नाही बाई तसं नाही राहत. तिचं आता नको असेल दादा मी तर सांग ना तसं. नाही 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 तसं नाही माझी बहीण मला काही जड नाही आम्हालाच तू सांभाळायला काही जड नाहीये हा पण शेवटी कसं आहे ज्याची जागा त्याची आपण आहे ना, बरोबर ठिकाणी बरं का, चांगली बरं तू का. तुझ्या सासरीच चांगली दिसती बाई. आपण बैठक बसू टेन्शन नको घेऊ हा. आणि तू अनवन नको करू पाहुण्याला फोन हा. करून बोलून तू घे. अनवन फोन नको करू राहत नको ना. तुमचा काय इकडचा निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. मी पण जाते निघून. तू काय जाऊ नको तू जाऊ नको हा. थांबात ते बोलेल नाही पाहुण्याला तर बोलून बैठकीत मला लोक काय म्हणतील तुझीच बायको तुझ्या दाखत नाही तिचं दाखत ऐकत नाही नाही. म्हणशील तू काल माझी इज्जत घालवली पुन्हा वरून हा तुम्ही तिकडून बोलून घ्या पाहुण्यांना. आणि काय ते एकदाच करा. नाही. हा चालेल चालेल फोन करून बोलून घे पाहुण्याला आपण कसं बसू आनंद बैठक होतोय घेऊ तिला आणि मग. आपण हे आता करू. मला आनंदाचा नाही विषय तिला सांग आनंदाचं तू काही टेन्शन नाही नको बाई तुला आता अंगावर हात टाकला मी दाखवतो त्यांना काय ते तिला किती आनंद होतोय मनातून. असं काही नाहीये नाही. आता ते न समजावून सांगू तुझ्या घरच्याला आणि तू तुझ्या घरी जाय बाई हे बस का आता बाई, नाही, खुश डोक्याला का आता ताण तू? नाही अगं तिला नाही एकदाचं तसं काढून तसं नाही टाक आता. पोरं तिकडं तू इकडं मन लागत का लागतं असं का बाई मग ती जाऊ दे तिचंही काहीतरी दोन शब्द तुला पोराची आठवण येते मला माहिती तू बी रात्रात झोपत नाही चांगल्यासाठीच सांगते ती जाऊ दे चल बाई हा आणि आता बनवून नको टेन्शन करू. घेऊ नको हं? हा? आणि काय तुला जाऊ दे तुला काही समजत आहे का? घरी. मला काही समजत का तुम्ही कशाला मला डोकं लावून राहिले आता. मग हा मग तुला असं बोलायचं राहतं का तू मला म्हणली असं मी बोललो असं तिला अहो तुम्हाला रात्रंदिवस सांगू सांगू माझं डोकं पिकलं इथं. रात्री सांगलं रात्री झोपायची वेळेस ते उठले होतेच अरे मा बहीण का तुला काय एवढी जड झाली का जड झाली का? एवढी तुम्हाला खाते का समजत ती? नाही का? हं? हा? काय समजत नाही नाही तुम्हाला? का मला काही समजत हा? तू नको आता माझ्या डोक्यात इकडून खेळते ना तिकडून इकडून तिकडून आणि इथं येऊन माझ्यावर पावर दाखवू राहिले. तू काय बाई आहे का काय आहे रे बाई नाही काय दशी नाही मी. काय तशी नाही बापरे असे धरून राहिलीस काय माझा गळा दाबी द्या काय आता दाबलाच पाहिजे तुमचा गाळा. गळा दाबला पाहिजे होतं आता थोडस इथे ना कॅसाने गाळा दाबला पाहिजे तुमचा अरे गॅसनं कसं काय दाबल एवढा मोठा केस आहे ना कॅसाने गाळा दाबली. रात्री बी दाबू नको रात्रीच्याच दाबील. मग आता मला पोलीस स्टेशन लिहून ठेवायला लागलं. आज जर माझं जर काही झालं तर माझ्या बायकोला जरा पण पहिले मी तुमच्या आधीच सांगून येईल. काय सांगू येशील तर मला तिथं माझ्या मटण द्यायचं. नवऱ्याला एक नंबर चालू होता ना म्हणून मी मारलं. आता मी काय केलं तुला तू माझ्या फिरले आता तिला सोडून दिलं आणि मला धरलं आता हा तुम्ही एक काम करा हं. तिकडं फोन लावा आणि पहिले पाहुणे इकडं बोलून घ्या. हा हा मग त्याने पहिले काय तुमच्या बहिणीला आहे ना. घरातून काढा हा तुला तेवढंच लागत मला तेवढंच हा पाहिजे. माझी बहीण तुला डायरेक्ट नको शिचे तुला असं वाटतं ये नाही येऊ नाही काही नाही मग मी जाते. तू बी नको जाऊ घरातलं काम कोण करील हा घरातलं काम कोण करतील करील आई. हा आई करते. हा आईला का आता काम होतं केवढं मग कशाला हे एवढं बाबा तू तर चाल समजतं ना. चाल पाहुण्याला बोलून घेऊन तू नको डोकं लावू माझं काय यार बाई आहे का काय काय माहिती